DJ Moral Stories. हरलेली दुर्गा ही गोष्ट आहे 1000 वर्षापूर्वींची. रूपनगर नावाचं एक सुंदर गाव होतं. तिथे सगळे मिळून मिसळून एकत्र राहायचे. पाऊस वेळेत व्हायचा, शेतात भरपूर धान्य पिकायचे. शेतकरी देखील खूप आनंदी होते. रोगराई आली तरी लगेच निघून जायची. रूपनगरच्या या आनंदी वातावरणामागे कारण होतं गावातील दुर्गा देवीचं मंदिर, जिथे दुर्गा देवीची भव्य प्रतिमा होती आणि देवीची कृपादृष्टी त्या गावावर होती. गावकऱ्यांनो, नवरात्र जवळ येते आणि या वर्षी देखील नवरात्र आपण धूमधडाक्यात साजरी करणार आहोत. आणि जी परंपरा चालत आली आहे त्याप्रमाणे परत एकदा या प्रतिमेत देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक घरातून दूध तुपाचा नैवेद्य देवीला अर्पण केला जाईल. पुजाऱ्याकडून देवीला नवे वस्त्र अर्पण केले जाईल आणि त्या रात्री गावात कोणीही झोपणार नाही. होय सरपंच, तुम्ही सांगताय ना, अगदी तसंच करू बघा आम्ही सगळे. नवरात्रीच्या 5 दिवसांआधीची ही गोष्ट आहे. मध्यरात्रीची वेळ होती. तेव्हा गावातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणजेच गोपाळ अर्ध्या रात्री ढोल बडवत आणि ओरडत घरातून बाहेर आला. गावकऱ्यांनो, बाहेर या, एक मोठा अनर्थ झालाय, लवकर बाहेर या, सगळ्यांनी बाहेर या. गोपाळचा आवाज ऐकून मध्यरात्री सगळे गावकरी बाहेर आले. त्यानंतर गोपाळने जे काही सांगितलं ते ऐकून सगळे अचंबित झाले. हे तुम्ही काय बोलताय काका? असं कसं होऊ शकतं? मी जे स्वप्नात पाहिले तेच तुम्हाला सांगतोय सरपंच. स्वप्न? पण अशा स्वप्नांचा काय अर्थ आहे? हाच विचार करून माझ्या अंगाला थरकाप सुटलाय. असं कसं घडू शकतं की आपली दुर्गा देवी ह्या मंदिरातल्या मूर्तीच्या खाली कैद आहे? सांगा बरं. आपली देवी तर इतकी शक्तिशाली आहे, तिला कोण कैद करणार? आणि जर कैद आहे तर ती स्वतःच बाहेर येऊ शकते. दुर्गा देवीची भक्त असलेल्या त्या छोट्या शोभाचं बोलणं ऐकून सगळे विचार करायला लागतात. पण गोपाळ म्हणतो, अरे तेच तर मी म्हणतोय की देवी तर स्वतःच बाहेर येऊ शकते की. पण देवीने स्वप्नात येऊन सांगितलं की ती फक्त भक्ताद्वारेच बाहेर येऊ शकते. गावकऱ्यांच्या मनात बरेच प्रश्न होते, पण त्या म्हाताऱ्या गोपाळच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून हे चालणार नव्हतं ना. म्हणून सगळ्यांनी मंदिरातील मूर्ती बाजूला करून खोदकाम करण्यास सुरुवात केली. तब्बल 3 तास खोदकाम केल्यानंतर जे काही समोर आलं त्याने सगळे आश्चर्यचकित झाले. बघितलं, मी सांगितलं होतं ना, आपली देवी इथंच आहे. काढा, अरे काढा कोणीतरी देवीला बाहेर. सगळ्यांनी पाहिलं की दुर्गा देवी तिथे जिवंत होत्या. त्या दशभुजा होत्या आणि त्यांच्या हातात अस्त्र देखील होते. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. लोकांनी देवीला पालखीत बसवलं आणि बाहेर काढलं आणि जोर जोरात देवीच्या नावाचा गजर करू लागले. दुर्गा देवीचा उदो उदो, दुर्गा देवीचा उदो उदो. नवरात्रीच्या आधीच घडलेल्या या अद्भुत घटनेने पूर्ण वातावरण प्रफुल्लित केलं होतं. कालपर्यंत जी देवी मूर्ती स्वरूपात मंदिरात स्थित होती ती आज साक्षात लोकांपुढे होती. सगळे आता त्याच देवीची पूजा करू लागले, कारण देवीने स्वतः म्हटलं होतं की, माझ्या बालकांनो, तुमची भक्ती मला इथवर घेऊन आली आहे. आता मी तुमच्या सोबतच राहणार आणि मी साक्षात तुमच्या समोर आहे. तर मग आता या मूर्तीची काहीही आवश्यकता नाहीये. हिला विसर्जित करा. देवीच्या सांगण्यावरूनच लोकांनी त्या शेकडो वर्ष जुन्या मूर्तीचे नवरात्रीच्या दिवशीच विसर्जन केले. मंदिरात पूजा व्हायची, पण देवीच्या साक्षात स्वरूपाची. पण काहीच दिवसात त्या गावात विचित्र परिवर्तन होऊ लागलं. लोकांच्या घरी चोऱ्या होऊ लागल्या. जिथे रोज शांती असायची तिथे गृहक्लेश होऊ लागले. लोकांनी मोठ्यांचा मान ठेवणं बंद केलं. अहो ऐका, मला आता तुमच्या म्हातारा आई वडिलांची ना सेवा करणं कठीण जात आहे. एक तर तुम्ही यांना दुसरीकडे ठेवा, नाहीतर मी कुठेतरी निघून जाते. बरोबर बोलतीस तू. अगं मी पण कटाळलोय या म्हाताऱ्यांना. मी आजच त्यांच्याशी बोलतो बघ. त्या दिवशी खूप पाऊस येत होता, पण त्या नवरा बायकोने कुठलीही पर्वा न करता बिचाऱ्या म्हाताऱ्या आई वडिलांना घराबाहेर काढलं. अरे काहीतरी दया करा, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. कोण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना अशा प्रकारे घराबाहेर काढतं? अहो तुम्ही काय ऐकत बसला ह्यांचं? हाकलून द्या घराबाहेर यांना. ही फक्त एकाच घरातली व्यथा नव्हती, तर प्रत्येक घरात क्लेश वाद होत होते. भावाभावांमध्ये भांडणं होत होती, तर बहिणी बहिणींमध्ये सुद्धा तेच. इतक्यात त्या गावात आणखीन एक घटना घडली. लोकांच्या शेतात अचानक आग लागली. अरे आग लागली, आग! कोणीतरी पाणी टाका त्याच्यावर.
लोकांनी पाणी काढण्याचा प्रयत्न केला, पण विहीर देखील कोरडी पडली होती. आता हे नेहमीच झालं होतं की कोणाच्या शेतात आग लागणं तर विहीर कोरडी पडणं. पण अशा घटनांचा क्रम थांबता थांबेना आणि माणसं अचानक मृत्युमुखी पडू लागली. अरे हे काय झालं? माझ्या मुलाला काय झालं? माझ्या बाळा तुला काय झालं? कोणाची नजर लागली? अरे तू आईला सोडून का निघून गेलास? आता मी कोणासाठी जगायचं? सांग ना, कोणासाठी जगायचं? उठ माझ्या बाळा, उठ. हसतं खेळतं गाव आता अचानक स्मशानासारखं भासू लागलं होतं. कुणाला काहीच कळत नव्हतं की नेमकं काय घडतं. त्या हसत्या खेळत्या गावामध्ये अचानक सगळ्या गोष्टींचा विध्वंस का होत होता, जेव्हा की साक्षात दुर्गा देवी त्या गावामध्ये निवास करत होती. छोटी देवी भक्त शोभाला देखील या विचारांनी घेरलं होतं, पण तरीही ती देवीची भक्ती करतच राहिली. पण एक दिवस तिचे वडील वारले तेव्हा बाबा, बाबा उठा ना, माझ्यासोबत खेळा ना बाबा, उठा ना. शोभाच्या आईला देखील हे दुःख अनावर झालं. आणि सर्वात वाईट गोष्ट ही घडली की त्यांच्या अशा प्रसंगी त्यांना मदत करायला देखील कोणी आलं नाही. ना नातेवाईक ना शेजारी, कोणीही नाही. त्या दोघी मायलेकींनीच शोभाच्या वडिलांचं शव कसंबसं खांद्यावर उचलून स्मशानापर्यंत नेलं. परत येताना खूप रात्र झाली होती आणि आई, आपण तर दुर्गा देवीची रोज पूजा करतो ना, नित्यनेमाने त्यांची सेवा करतो. आपल्या गावात ती आता साक्षात रूपात आहे, तर मग अशा वाईट घटना का घडतायत आई? शोभा, हा प्रश्न तर मला देखील पडलाय. चल, आज आपण देवीलाच जाऊन विचारूया. त्या दोघीही रात्रीच मंदिरात गेल्या. मात्र देवीच्या आदेशानुसार रात्री कुणालाही मंदिरात प्रवेश नव्हता आणि जो कोणी असा करेल त्यावर देवीचा कोप व्हायचा. पण त्या दोघींनी याची पर्वा केली नाही. पण त्या दोघी जेव्हा मंदिरात गेल्या तेव्हा तिथलं दृश्य काही वेगळंच होतं आणि ते पाहून त्या दोघी थरथरू लागल्या. कारण तिथे देवी नव्हतीच. तिथे एक भयंकर चेटकीण बसली होती आणि तिला 10 हात आणि 5 डोके होते. आई, ही कोण आहे? आपली देवी कुठे गेली? शोभा बोलतच होती की इतक्यात त्या चेटकिणीचं लक्ष शोभाकडे गेलं. कोण आहात तुम्ही आणि इथे कोणाच्या परवानगीने आलात? आधी तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात आणि आमची देवी कुठे गेली? देवी, मीच आहे तुमची देवी. करा माझा जय जयकार करा. ती चेटकीण चांडाळीण होती. ती दुर्गा देवीची शत्रू होती. लोक दुर्गा देवीची पूजा करतात या गोष्टीचा तिला खूप राग यायचा. तिला वाटायचं की ती ईश्वर बनावी आणि लोकांनी तिला देवीसारखं पूजावं. चांडाळीला तंत्रमंत्र विद्या अवगत होत्या आणि त्याबरोबर तिने बऱ्याच मायावी विद्या आत्मसात केल्या होत्या. लोक त्या दुर्गाची पूजा करतात, मी असताना दुसऱ्या कोणाची पूजा करतात? हे कदापि शक्य नाही. आता माझी माया बघा. चेटकिणीने आपल्या विद्येचा फायदा घेऊन गोपाळच्या शरीरात प्रवेश केला आणि मग त्याच्या तोंडून खोटं पटवून घेतलं की देवी मंदिरात कैद आहे. तिनेच मायावी रूप घेऊन मंदिरात मूर्तीखाली प्रवेश केला. आता लोक माझी पूजा करतील, माझी. मी असेल त्यांची देवी आणि आता याच लोकांकडून मी त्या मूर्तीचं विसर्जन करवणार. शोभाने तिच्या आईला बघून शेतकीला तिचं रहस्य उघडेल का याची भीती वाटू लागली. म्हणून त्यांना मारण्यासाठी ती त्यांच्या मागे धावली. पण शोभाने डोळे बंद करून देवीचं ध्यान केलं. हे देवी, मी तर तुझ्याकडे तक्रार घेऊन आले होते, पण मला माहित नव्हतं की ही दुष्ट चेटकीण एवढं मोठं कारस्थान करून बसलीये. आई, हिच्या शक्तींपुढे आम्ही हतबल आहोत. आमची रक्षा कर आई. तेव्हा तिथे अचानक वीज कडाडली आणि साक्षात दुर्गा देवी प्रकट झाली. आई, दुर्गा देवी आई. अच्छा, तर तू पण आलीस. चल, जसं मी तुझ्या मूर्तीचं विसर्जन केलं ना, तसं तुला पण मारून टाकते. चल. हे बोलून तिने तिच्या विद्येने एक तलवार प्रकट केली आणि देवीवर वार करू लागली. पण देवीने तिच्या त्रिशूलाचा एकच प्रहार त्या चेटकिणीवर केला आणि चेटकिणीचा वध केला. देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. हे आई, तू तुझ्या कृपेपासून आमच्या गावाला का वंचित केलं? आई, परत ये ग, आमच्या गावात परत ये. बाळा, मी आता इथेच राहणार आहे. मी कुठेच जाणार नाहीये. जिथे तुझ्यासारखी निस्सिम भक्त असेल तिथून मी कधीच जाणार नाही. असं बोलून देवीने एक गावावर कृपादृष्टी टाकली. तिच्या डोळ्यातून एक ज्योत प्रकटली आणि सगळं पूर्वीसारखं झालं. विहिरीला पाणी आलं, शेतात पिकं उभी राहिली आणि मृत माणसं जिवंत झाली आणि देवी अंतर्ध्यान पावली. शोभा आणि तिच्या आईने देवीची ही शक्ती बघून म्हटलं, देवी आईचा उदो उदो, दुर्गा देवीचा उदो उदो.